व्हॉट्सअपचा नवीन स्कॅम मित्रांनो आता मार्केटमध्ये आलेला आहे। सर्वजण आपण व्हॉट्सअप वापरतो, सर्वांकडे मोबाईल आहेत आणि असा एकही मोबाईल नाही ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं नाही। सर्वांकडे व्हॉट्सअप आहे, पण आता व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच स्कॅमर्स हे आता सतर्क झालेले आहेत। या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आता ते स्कॅम करायला लागलेत। कसा स्कॅम करतात चला जाणून घेऊया। त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि याच्यापासून वाचायचं कसं हे पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, व्हॉट्सअप आपण वापरतो, व्हॉट्सअपमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला एक फोटो सेंड होतो। फोटो सेंड झाल्याच्या नंतर खाली लिहिलं जातं की यांना तुम्ही ओळखता का। यांना तुम्ही ओळखता का म्हटलं की आपण ते वाचतो आणि वाचल्याच्या नंतर काय करतो, आपण सर्वात अगोदर एक काम करतो, तो फोटो डाउनलोड करतो, फोटो पाहतो आणि नंतर खाली जो टेक्स्ट मेसेज असतो आपण यांना ओळखता का, तर आपण काहीतरी रिप्लाय देतो की नाही आम्ही यांना ओळखत नाही किंवा माहिती नाही असा रिप्लाय देतो, बरोबर आहे। परंतु मित्रांनो, तो फोटो डाउनलोड केल्याच्या नंतर तिथंच स्कॅम खरा होतो। मित्रांनो, ह्या स्कॅमला म्हणतात स्टेगनोग्राफी। काय आहे स्टेगनोग्राफी चला जाणून घेऊ। स्टेगनोग्राफी म्हणजे तुम्हाला एक फोटो, एक ऑडिओ, एक व्हिडिओ क्लिप पाठवली जाते। सहसा तर फोटोचा जास्त वापर होतो याच्यामध्ये। फोटो पाठवला जातो, आपल्याला वाटतं हा फोटो जनरली फोटोसारखा साधा फोटो आहे, परंतु त्याच्या पाठीमागे जी त्यांनी सिस्टम तयार करून ठेवली असती, मग त्याच्या पाठीमागे काही लिंक असू शकते आणि काहीही हिडन त्यांनी सिस्टम त्या ठिकाणी लावून ठेवलेली असते। आपण जसं ते डाउनलोड करतो आपल्याला वाटतं आपण फोटो डाउनलोड केला आहे, परंतु आपण तो फोटो डाउनलोड करत नाही, तर आपण एखादी लिंक डाउनलोड करत असतो किंवा एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत असतो किंवा आणखी काही करत असतो आणि जसं आपण फोटो डाउनलोड केला तसा आपला पूर्ण ॲक्सेस हा हॅकरजवळ जातो। हा फोटो डाउनलोड झाल्याच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये एक मेलवेअर इन्स्टॉल होतं आणि मेलवेअर इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपली पूर्ण बँक डिटेल, आपला पासवर्ड, आपला OTP जे काही आपला असेल ते पूर्ण हॅकर्सकडे जातं आणि हॅकर्स आपल्याला मग त्यांना पाहिजे त्याप्रमाणे सर्व गोष्टी ते करू शकतात। तर हा नवीन फ्रॉड आता चालू झालेला आहे। व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा होतोय। व्हॉट्सअप वापरणारे आपण सर्व आहोत। व्हॉट्सअपवर येणारे सर्व मेसेज या ठिकाणी तुम्ही आवर्जून व्यवस्थित पाहितले पाहिजे। अननोन नंबरवरून हे सहसा मेसेज येतात। अननोन नंबरवरून आलेले कुठलेही मेसेज ओपन करू नका, फोटो ओपन करू नका, ऑडिओ क्लिप ओपन करू नका, व्हिडिओ ओपन करू नका, काहीही करू नका, काहीही होणार नाही। मित्रांनो, असं जर तुमच्यासोबत झालं, त्याच्या सेफ्टीसाठी काय केलं पाहिजे चला आता आपण हे बघूया। जर चुकून असा फोटो, असा एखादा ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ क्लिप तुमच्याकडून डाउनलोड झाली तर काय केलं पाहिजे, तर सर्वात अगोदर तुम्हाला आता समजलं की हा अननोन नंबर होता, ह्याच्यावर मला फोटो आला होता, आपण यांना ओळखता का म्हणून, क्या आप इसे पहचानते, असं काहीतरी हिंदी, इंग्लिश, मराठी काहीतरी तुम्हाला येईल। त्याच्यानंतर तो अननोन नंबर आहे हे माहिती असताना सुद्धा जर तुमच्याकडून असा फोटो डाउनलोड झाला तर याच्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे, सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलचा डाटा हा तुम्ही बंद करून टाका। नेट बंद करून टाका, वायफाय कनेक्शन बंद करून टाका। एक लक्षात घ्या, हॅकर्स कितीही हुशार असले तरीही तुमचा डाटा जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंतच ते काहीही ॲक्टिव्हिटीज करू शकतात, कारण तुमच्याशी संपर्क करण्यासाठी त्यांना एकच माध्यम आहे, ते म्हणजे इंटरनेट। इंटरनेट तुमचं चालू आहे, त्यांचं चालू आहे तरच व्यवहार हे होत असतात। त्याच्यामुळं असं जर तुम्हाला शंका आली तर सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलचा डेटा बंद करून टाका, वायफाय कनेक्शन बंद करून टाका, जेणेकरून हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत। मित्रांनो, तुमचा मोबाईल हॅक झाल्याच्या नंतर नको असलेलं ॲप्लिकेशन एखादं तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होत असतं। तुम्हाला माहीत आहे हे मी डाउनलोड केलं नाही, पण असं जर ॲप्लिकेशन कोणतं तुमच्या मोबाईलमध्ये दिसलं तर लगेच ते अनइन्स्टॉल करून टाका, कारण ते ॲप्लिकेशन अशाच माध्यमातून आलेलं असतं आणि तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं असतं आणि ते ॲप्लिकेशन नकळतपणे तुमचा ॲक्सेस हे समोरच्या व्यक्तीला देत असतं। असे कुठलेही अननोन ॲप्लिकेशन जर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाले असतील तर ते डिलीट करून टाका। त्यानंतर तुमचा मोबाईल हा रेग्युलर आपण जसा वापरतोय त्याच्याऐवजी थोडासा वेगळा वाटतोय, त्याच्यामध्ये कलर वेगळे येत आहेत किंवा मॅसेज वेगळ्या पद्धतीचे येत आहेत किंवा काहीतरी वेगळ्याच व्हॉट्सअप ग्रुपला आपण जॉईन झालो ॲटोमॅटिक, असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात अगोदर तुमचा मोबाईल हा तुम्ही रिसेट करा। रिसेट केल्याच्या नंतर पहिले आहे तसा होऊन जाईल। त्यामुळं अशा पद्धतीचे फोटो जर तुमच्या मोबाईलमध्ये आले आणि डाउनलोड करायला सांगितलं, आपण यांना ओळखता का वगैरे, तर हे डाउनलोड करू नका। तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस कुठेही जाणार नाही, तुमच्या बँक अकाउंटला काय होणार नाही, तुमचे पैसे जाणार नाहीत। मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे आणि आता हळूहळू ते महाराष्ट्राकडे वळालेले आहेत। महाराष्ट्रामध्येही बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत। काही लोक अवेअर असतात, ते अवॉइड करतात, परंतु काही लोकांना लक्षात येत नाही।
ते नकळतपणे फोटो डाउनलोड करतात, पाहतात खरंच आपल्या ओळखीचा कुणी आहे का. तर मित्रांनो, हे टाळणं महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सावध करण्यासाठी होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा या व्हिडिओवर, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.